मीराबाईचं उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे बघा. आणि ती मीराबाई तिने भगवंताची भक्ती केली, कृष्ण परमात्म्याला तिने पती मानलेलं आहे. लहानपणी ज्यावेळेस ती मीराबाईला तिचे वडील सोबत घेऊन जायचे, खांद्यावर घेऊन जायचे. लहान होते. लहान असताना ज्यावेळेस तिला त्या मंदिरामध्ये घेऊन गेल्या जायचं ना, त्यावेळेस तिचे वडील तिला म्हणायचे की मीरे, तुझं लग्न कृष्णासोबत लावायचं, असं लहानपणी सांगितलं जायचं, गमतीने म्हटलं जायचं. आणि त्या छोट्याशा असलेल्या त्या मीराबाईच्या मनात तो भाव कोरला गेला. बघा तुम्ही, लहान मुलांच्या मनात जो भाव कोरला जातो ना, तो शेवटपर्यंत राहत असतो लहानपणी. म्हणून लहान मुलांवर संस्कार देताना चांगले संस्कार देत जा. ही मीराबाई मोठी होऊ लागली आणि हिला बघण्यासाठी राणाजी आता वर शोधू लागले. मीराबाई भजन करायची, भगवंताच्या दरबारात जायचे. एके दिवशी राणाजी कुठेतरी गेलेले आणि त्यांच्या आईला तिने विचारलं की आई, बाबा कुठे गेलेत? म्हणे बाळे, तुझ्यासाठी काय पाहायला गेलेत? वर पाहायला गेलेले. म्हणे माझ्यासाठी वर पाहायला गेले? माझं तर लग्न झालेलं आहे. आईला तर चक्करच आली. म्हणे लग्न कोणी लावलं? म्हणे वडिलांनीच लावलं. म्हणे कोणासोबत? म्हणे देवासोबत. आई म्हणे पागल झाली. गावातले लोक आता नाव ठेवू लागले आणि ते वडिलांपर्यंत गोष्ट गेली. बापाने विचार केला, अशी मुलगी, पागल झालेली मुलगी ठेवण्यापेक्षा तिला मारून टाकलेली बरी. म्हणून विषाचा प्याला पाठवला आणि विषाचा प्याला हसत हसत मीराबाईने पिला. परिणाम ज्या भगवंताच्या, कृष्ण भगवंताच्या, आता ही अन्य राठीत आलेली कथा आहे, ज्या कृष्ण भगवंताच्या मूर्ती समोर ही मीराबाई तो प्याला पिते ना, हसत हसत, ती मूर्त काळी शार पडलेली आहे. संत म्हणतात, मूर्ती झाली काळी बाधा झाली, दिये से भिली, नाही बाधा झाली, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची. ज्या प्रभू परमात्म्याच्या मूर्ती समोर ही भक्ती करते आहे ना, भजन करते आहे ना, त्या मूर्तीमध्ये त्या भक्तीचा संचार झालेला आहे. आणि ती मूर्त पांढरी शुभ्र असलेली ती प्रभू परमात्म्याची मूर्त काळी शार पडलेली आहे. ही भक्तीतली ताकद आहे, लक्षात घ्या. आमच्या महानुभावांमध्ये अनेक विशेष असे आहेत, अनेक विशेष आहेत की ते जाणवतात, बऱ्याच वेळेस जाणवतात. काल परवा आमच्या बाबांकडे घटना घडली. माझ्या विद्यागुरु आचार्य श्री अमृते बाबांकडे घटना घडली. आश्रमातली सगळ्यात महत्वाची मुख्य जी मूर्त आहे ना, ती मूर्त चोरीला गेली. मूर्त आसनावर असायची. आश्रमामध्ये जवळजवळ 150 विद्यार्थी, पाठशाळा आहे त्या ठिकाणी, आणि ते 150 विद्यार्थी, कुणाला जर अभ्यास येत नसेल ना, तो बाबांना सांगायचा, बाबा मला पाठांतर होत नाही हो. बाबा म्हणायचे, जा देवाला विडा ठेव, एक सुपारी ठेव, देवाला विनंती कर. तो देवाजवळ जायचा, देव भगवंताच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या त्या मूर्तीच्या समोर ती सुपारी ठेवायचा, देवाला 2 दंडवत घालायचा. परिणाम त्याच पाठांतर व्हायचं. अनेक गोष्टी आहेत. एखाद्याचा पाय दुखत असेल, पाठ दुखत असेल, डोकं दुखत असेल, कोणाला शारीरिक त्रास असेल,
तो त्या भगवंताच्या त्या मूर्तीजवळ जायचा, देवाला विनंती करायचा. स्वतः बाबा त्या मूर्तीची सेवा करत आणि मार्गातली सगळी मंडळी 10 मिनिटं का होईना, ज्याला जितका वेळ मिळेल तितका त्या मूर्तीची सेवा करत. अशी असलेली ती मार्गातली प्रचंड अभिमान घेणारी ती मूर्त चोरीला गेली. आणि ज्यावेळेस ती मूर्त चोरीला गेली ना, ती मूर्त कुठे गेलेली आहे? चोरणारे चोर मध्य प्रदेश मधले आहेत, ते महाराष्ट्रात आले. या दोघही संन्याशांना त्यांनी पाहिलेलं आहे. हे संन्यासी दोघं आश्रमातले भिक्षुक आमचे मूर्तीची बांधणी करण्याकरता गेलेले आहेत आणि त्यांचं लक्ष चुकून ती मूर्त त्यांनी उचललेली आहे. इंदोरला घेऊन गेलेले आहेत मोटरसायकलवर. एवढ्या लांब घेऊन गेले, जाताना त्यांची देवाने कशी फसगत केली हे त्यांना माहिती. आणि ज्यावेळेस ही गोष्ट बाबांना समजली, टचकन डोळ्यांमध्ये अश्रू आलेले आहेत, हातातला मोबाईल खाली पडला. बाबा निघालेले श्री क्षेत्र जालना हिवळीला. काल आपले जे बाबा जालन्याचे आले होते, बाबांच्या जवळ गेले. पहिला फोन बाबांना आला. जसं बाबा पुढे धावतायत, कुणीतरी मोटरसायकल काढली, कुणीतरी गाडी काढली, सगळा मार्ग जालन्याच्या दिशेने धावतो आहे. आणि हा सगळा मार्ग त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. सगळीकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही सगळं ते जालना, सगळी ती उकिरडी, सगळी ती घाण, सगळं ते चांगला परिसर, स्वच्छ परिसर, घाण परिसर, चांगल्या वाईट सगळ्या जागा तपासून बघितल्या, परंतु कुठेच देव सापडलेला नाही. आणि आता मात्र बाबा अनुष्ठानाला बसलेले. अन्न नाही, पाणी नाही, कुठलंही काही घेतलेलं नाही, काहीच ग्रहण केलेलं नाहीये, काहीच ग्रहण केलं नाही. आणि असे आमचे ते बाबा स्मरण करत आहेत आणि भगवंताला हाक मारत आहेत. डोळ्यात अश्रूंच्या धारा आहेत, वेदनेचा कल्लोळ मनामध्ये आहे. आणि बाबांनी कुठल्याही प्रकारे अन्न पाणी सेवन करणार नाही असं वचन घेतलेलं आहे. आणि बाबांनी अन्न पाणी न घेतल्यामुळे तुमचे जालन्याचे बाबाही काहीच खात नाहीत, मार्गमंडळी काही खात नाही, सगळे शांत बसलेले आहेत, स्मरण चालू आहे. 4 दिवस झालेले आहेत आणि आता तपास चालू आहे. एका उपदेशी पोलिसांनी तपास लावला. मध्य प्रदेश जवळ असलेल्या त्या गावाजवळ ती मूर्त सापडलेली आहे. एक मोठा चोर आहे, त्या चोराने सगळं ते वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, वायरी अनेक प्रकारच्या वायरी, सोनं सगळ्या प्रकारचं सोनं, देव सगळ्या प्रकारचे देव, सगळे चोरी केलेलं सामान त्या ठिकाणी आहे. सगळे चोरी केलं. लोखंडाच्या, पितळाच्या, तांब्याच्या, चांदीच्या, सोन्याच्या सगळ्या मूर्ती त्या ठिकाणी आहेत. आणि तिथं महानुभावांची ही पाषाण मूर्ती असलेली, सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या संबंधाने पवित्र झालेली श्री क्षेत्र डोमेग्राम कवनी ठाई कवनी विशेष अवघे विशेष डोमेग्रामी असती. आणि अशा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या आगाध लीळा घडलेल्या श्री क्षेत्र छिन्नस्थळी त्या पवित्र पाषाणाची असलेली ती मूर्त त्या ठिकाणी आहे. चोराची कुमती बघा. या चोरांनी त्या मूर्तीला त्या ठिकाणी फुलांमध्ये बसवलेलं आहे. फुलं वाहिलेली आहेत आणि ती सगळी फुलं त्या भगवंताच्या समोर वाहिली. देवाला विनंती केली, हात जोडलेले आहेत. आणि त्या मुख्याने सांगितलं की म्हटले, एक मूर्त आमच्याकडे आलेली, ती मूर्त आम्हाला ज्याची आहे त्याला परत करायची आहे. मार्गाला आनंद झालेला आहे. आता ती सगळी मंडळी त्या ठिकाणी गेली. त्या चोरांनी माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी वचन घेतलं की आजपासून आम्ही कुठल्याही देवाची मूर्ती चोरी करणार नाही. ही श्रद्धेतली ताकद आहे, लक्षात घ्या. पंथात अनेक ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत. आतापर्यंत चोरीला गेलेला देव परत आलेला नाही, परंतु ही श्रद्धेतली ताकद आहे, श्रद्धेतली ताकद आहे. एखादं लेकरू हरवं, मोठ्या अशा जत्रेमध्ये आई बाप जत्रा बघण्यासाठी जावेत आणि त्या ठिकाणी आपलं घरातलं अत्यंत लाडकं एकुलतं एक लेकरू हरावं. अगदी अशा पद्धतीने तो देव हरपला. ज्याप्रमाणे त्या मायबापाचा तो जीव तुटतो ना, अगदी अशाच पद्धतीने आमच्या संतांचा त्या भगवंतासाठी जीव तुटत असतो. शास्त्रकार म्हणतात की देवाची सेवा केल्यानंतर काय होतं, याला जर काही प्रमाण बघायचं असेल तर कापुराच्या अस्थिपरीमध्ये प्रमाण आलेलं आहे. पुरुषाचे प्रयत्न, सामर्थ्य, उजरंबे, दडपे. आपण त्या विशेषाची जर सेवा जर केली ना, तर आपल्या त्या सेवेने त्या विशेषातलं असलेलं जे सामर्थ्य, मायाशक्ती, कृपाशक्तीचं जे सामर्थ्य ते उजरंबत.
आणि म्हणून ते म्हणतात मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, नाही वाद झाली पियेसे वेगळी, नाही वादा झाली हे देवी. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी